लक्षण. मुली जर शिकल्या तर दोन्ही घरं सुशिक्षित करतात. म्हणजे त्यांच्या आईचं घर सुशिक्षित होते, असायचं घरी करता सुशिक्षित करतात. म्हणजे ते साक्षर करतात, सर्वांना शिकवतात. त्या स्वतःच्या मुलींना शिकवतात लग्न झाल्यावर, आणि लग्नाच्या अगोदर आपल्या बाई भावाला शिकवतात. आई वडील निरक्षर असेल तर आई वडिलांना सुद्धा शिकवतात. समाजातल्या सर्व मुला मुलींना त्या साक्षर करतात. आणि जर मुलगी जर शिकली नाही तर दोन्ही कुटुंब कसे अशिक्षित राहते. मुली खूप पुढे पुढे चांगल्या क्षेत्रात त्या प्रगतीवर आहे. सर्व क्षेत्रात मुली आता प्रथम क्रमांकावर आहे. मुली शिक्षण क्षेत्रामध्ये पहिल्याच मिनिटच आहे मुली मुलांपेक्षा. आणि सगळ्या क्षेत्रात म्हणजे कंडक्टर सुद्धा मुलगी आहे, ड्रायव्हर सुद्धा मुलगी आहे, इन्स्पेक्टर मुलगी आहे, विमानात पायलट सुद्धा मुलगी आहे, आणि इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पोलीस आहे, शिक्षिका आहे, समाजसेविका आहे, मिलिटरीमध्ये पण आहे, सैनिक म्हणून काम करत आहे. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आज मुली झळकत आहे. समाजामध्ये मुलीचं स्थान अग्र स्थान आहे. मुली जर शिकल्या तर सगळं समाज सुशिक्षित होऊ शकतो. म्हणून मुलींना शिक्षण देणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून मुली लिंगभेद आपण मुलाला शिकवतो, मुलीला शिकवत नाही, म्हणजे लिंगभेद समानता आपल्याला विषय आहे थीमचा. आपण जे सांगत आहे तुम्हाला, जो प्रोजेक्ट करायला सांगितला, त्याची जागरूकता समाजामध्ये कशी केली तुम्ही, तर मी या प्रचार मुलींच्या शिक्षणाविषयी केला, सांगितलं. समाजामध्ये इतर महिलांना तुम्ही सुद्धा सांगू शकता गर्दी आहे ना. आणि या शिक्षणाची संधी सर्वांनाच मिळाली पाहिजे. समान संधी शिक्षणाची